आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्याशासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस। या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत। तुला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं, कुणीतरी प्रेरक असतो ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो। एखादी भावना तरी नक्कीच असते, ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो। अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच, आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच। कारण कुठच्याही संबंधाशिवाय, कुठच्याही नात्याशिवाय भावना निर्माणच होऊ शकत नाही। अर्जुना, तू बरोबर बोलतोयस। नातेसंबंधांमधूनच भावना उगम पावत असतात, परंतु भावनांची ही नदी लवकरच कोरडी होऊन जाते। अगदी तशाच प्रकारे जसा आगीच्या सानिध्यात येताच पाण्याचा थेंब लुप्त होतो, मरणाऱ्याची चिता शांत होण्याआधीच नातेवाईकांच्या डोळ्यातले अश्रू सुकून जातात। कुणी 2 क्षण अश्रू ढळतं, तर कुणी 2 दिवस। खूप रडते ती आई, ती सुद्धा थोड्याच दिवसात परत संसाराच्या मोहमायेत अडकून तिच्या इतर कामांमध्ये बुडून जाते। हे केशव, एका बाजूला तर तू मला शिकवतो आहेस की ही सर्व नाती गोती बस काही दिवसांचा दिखावा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आताच तू असं म्हणालास की नाते आणि संबंधामधूनच भावना उगम पावत असतात, म्हणाला होतास ना? हो, आणि मी हे म्हटलं होतं की कर्म करण्यासाठी कोणती ना कोणती भावना असणं गरजेचं आहे, आणि भावनेकरता नाते संबंधाची आवश्यकता असते। कारण कोणत्या ना कोणत्या नात्याच्या मुळाशीच त्या भावनेचा उगम होत असतो। त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी। धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी। अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता असते। त्या गोष्टीची आवश्यकता आहे की मनुष्याने हे समजून घ्यावं की त्या परिस्थितीत त्याचं कर्तव्य काय आहे। भावना तर अनेक वेळा कर्तव्याच्या मार्गात येत असतात, मनुष्याला अशक्त बनवत असतात। जशा या क्षणी तुझ्या भावनांमुळे तुझ्या मनात जो मोह उत्पन्न झालेला आहे, तो तुला कर्तव्य पथापासून दूर नेतोय। म्हणूनच शास्त्र सांगतं की कर्तव्य भावनेहून श्रेष्ठ आहे। आत्ताच तू मोठ्या ज्ञानींसारखे तर्क लावलेस की कर्म करायला एखादी प्रेरणा असली पाहिजे, आणि प्रेरणेकरता एखादी भावना आवश्यक आहे। हे सर्व तर्क मोहातून उत्पन्न झालेले आहेत। नात्या गोत्यांच्या मोहाने तुझ्या बुद्धीला भ्रमित केलेलं आहे, म्हणूनच तुला सत्य दिसू शकत नाहीये। म्हणूनच या क्षणी तुला धर्म स्पष्ट दिसत नाहीये।